नगरपालिका औरंगाबाद सारख्या कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा सांभाळतो होते. कारण आपल्या जिल्ह्यात परत त्यांचे 100 कोटी त्यांच्या हाताखालून गेलेत. पाटील साहेब आमच्या गावाला सरकारला 1 कोटी म्हणजे लय नाही. तुमच्या 100 कोटीची कामं केलेली आहेत. त्यांनी खूप सुंदर असं आपलं 1 कोटी म्हणजे त्यांचे नोकर काम करीत असते. हिंगोली एवढं सुशोभीकरण केलं ते त्यांनीच केले. आणि मोठ्या मोठ्या महानगरपालिका त्यांच्या ताब्यावर आहे. अमित शहाचे यांचे जवळचे संबंध आहे. परंतु पाटील साहेब मला तुमचं जरासं नाव काढलं आहे की या दोघाला बी मी लय रागराग करत होतो. पण ह्या दोघांनी मला इतकं पंक्चर केलं तुमच्याविषयी, इतकं पंक्चर केला. पण पाटील साहेब धर्म अलग राहील. पण ज्यावेळेस पक्षाचं मी काम करीन ह्या दोघांच्या म्हणण्यावर इमानदारीने सांगतो भगवा अंगावर आहे. 100 खेड्यात तुम्ही याचं ना त्याचं मी बघून घेतो. हा तुम्ही तिकीट आणा 100 खेडे. आणि मला मी सांगितलंय माझा, मी तुम्हाला फोनवर बोललोय की माझा मान मला, बाकी दुसऱ्या मार्गावर काय देणं नाही. मला मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. म्हणून आमच्या हे आदिवासी तंडे हे गोरगरीब गाव आहे की त्यांना प्रत्येकाने लुटून गेलेले लोक आहेत. त्यामुळे तुम्ही इकडं लक्ष द्यावं आणि ह्या लोकांचा कसा विकास होईल. हे जास्त लोक नोकरीला कसे लागतील. कारण आम्हाला सोर्स अर्धा एकर पावणे एकर जमीन येते आणि हमाली केल्याशिवाय आणि ऊस तोडायला गेल्याशिवाय आमच्या लोकांना पर्याय नाही. म्हणून ऊसतोड कामगारासाठी आणि हमाल कामगारासाठी ह्याच्यासाठी काय सुविधा करता येतात का, तुमच्याकडे काय शासनाकडे आहेत का. आता यांनी माळ घातल्या यंबल साहेबांनी सरपंचाची. म्हणून मी माझ्यापेक्षा मठापेक्षा 1 रुपया गोळा करून मी मठाचा विकास करेन. परंतु ह्या लोकांचा विकास झाला पाहिजे हीच माझी दृष्टिकोन आहे. म्हणून तुम्ही या 100 खेड्यात आदिवासी तंडा त्या लोकांकडे चला. तुम्ही त्यांची समस्या ऐकून घ्या आणि त्याला शब्द द्या. बाकी महाराज आहेत म्हणल्यावर ते शब्द हे करतात. महाराज आहेत ना मला सांगतात ते का. त्याच्यामुळं तुम्ही फक्त तिकीट मागा. बाकी 100 खेड्याचे आम्ही यंबल साहेब जिम्मेदारी घेतो. आणि यंबल साहेबाचे इथं 25 खेड्यावर उपकार आहे. दुष्काळात यंबल साहेबाचे आता लोक आमचे हे लोक गरीब सांगतात आमचे काम करणारे लोक की यंबल साहेबाकडे त्यावेळेस रजाकारी होती. त्यावेळेस यंबल साहेबाचे वडील जवारीच्या पोत्यामध्ये सोन्याचे चांदीचे पैसे भरून त्यांच्याकडे सांभाळायला द्यायचे. आणि जवारी तुम्ही खा, बाकीचं तुमचं समान. म्हणजे एवढा विश्वास त्या लोकांवर यंबल साहेबाच्या वडिलाचा होता. आणि त्यांनी काल त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. अगदी समाधानानं लोक त्यांच्या कार्यक्रमाला तिथं आले आणि कौतुकाने जे त्यांचं जे पुतळ्याचं केले खरोखरच त्यांच्यापेक्षा जास्त बाकी 10-20 खेड्याला कौतुक झाले. कारण मुळी बाप होता त्यांनी तेव्हा लागलो मी या ज्यांनी जगी बाप ऐसा व्हावा त्याचा वंश मुक्ती सुधावा. मुळात बाप इतका ज्ञानी होता की ह्या जनतेला सांभाळून घेतलं. परंतु मुलं बी त्यांच्यापेक्षा जास्त दानशूर निघाले. प्रत्येक कार्यक्रमात यंबल साहेबाला मी फोन केला. माझं यंबल साहेबाचं काय काळात शिवसेनेच्या काळात जमत नव्हतं तरी देखील यंबल साहेबासोबत माझं बोलणं राहायचं, यंबल साहेबासोबत चलायचं. परंतु यंबल साहेबाचं आणि आमचं त्यांनी कधी मला वेगळ्या रूपानं बघितलं नाही. गुरु शिवे बोललेच नाही. आणि आजही आता माझं शिष्य जवळ धरलाय त्यांनी. जे जुटूने आमचं गुरु शिष्याचं परंपरेचं नातं आहे. आणि मग शिष्य जवळ धरलाय. हेच संध्याकाळी फोन करते, महाराज शांत बसा शांत बसा. मी आवाज कुणाचा ऐकत नाही. कुणाचं नाही फक्त या वर्षी कलेक्टर जरी आला नाही तर हे दोघं बसवतात मला बाजूला. आणि तुमच्याविषयी इतकं प्रेम निर्माण केलं ह्या दोघांनी की आज मला 100 खेड्याची गॅरंटी घ्यावी असो. तुम्ही फक्त पाटील साहेब शब्द आमचा की तिथं जर काय कुठं कमी पडलं ह्या गावात महाराज कमी पडलं मग बोलायचं. कारण मी एवढी माणसं जमा करून ठेवली. मी पट्टी यात्रेची मागत असताना शिरड शहापूरमध्ये मागत असतो नाही. मला बाहेरून नाही पैसे. तुम्हाला मी स्पष्ट सांगा. कारण दान देणारं म्हणत नसतं. पण इथं दान देणारे म्हणतात. त्यामुळे तुम्ही देऊही नका म्हणूही नका. माझं दोन्ही असतं. या निवांत भाजी खांदा मग त्यांना नकोही नसतं. इतकं छान नियोजन असतंय. पोरं बी कामं करतात. नियोजन लावतो. संध्याकाळी ह्यांच्याच हातात पैसे, जुटूच्याच माणसाच्या हातात पैसे देत असतो. भाजीला जातात. 2 ट्रका भाजी आणतात. एक उमरखेडला पाठवतात, एक परभणीहून येते आणि एक 16 टायरची गाडी नांदेड होते. तिथंच भाजी चिरतात.
असो असा परंपरा आहे आणि गुरु शिष्य परंपरा आहे. म्हणून अहमदपूर मठापेक्षा ही खूप मोठा आणि तपस्वी मठ आहे. फक्त ते अहमदपूर महाराज तपश्चर्यानं आणि ज्ञानानं मोठा मठ आहे. ते पुत्रवर्गीय मठ आहे आपला अहमदपूरचा. कारण त्यांच्या भावकीतलाच घ्यावा लागतो. तिथं भावकीतला नाही. जो विद्वान आहे, जो ज्ञानी आहे, जो बसाची तयारी आहे त्यालाच घ्या. ही संन्यासी मठ आहे आणि तो पुत्रवर्गीय. मठाच्या बी परंपरा वेगवेगळ्या असतात. म्हणून हा संन्यासी मठ आहे. आम्हाला काय घेऊन जायचं नाही पाटील साहेब आणि आमचं कोणी नांदणार नाही. त्यामुळे तुम्ही जे एवढं करचाल, फक्त हे लोक जेवढे येतात ना त्यांची लेकरं बाळं जेवतील, डब्बा खातील. इथं आता लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 100-200 लग्न झाले. हे समजा हे लॉकडाऊनवाल्यासाठीच करून की मंडप हे असं त्यांच्यासाठी आणून ठेवलं मी. आम्ही आपला दरवाजा लावायचं, 22 लोक मुरमुरे लग्न जा. इथं पोलीसवाले गाडी कंपाऊंड लावायचं, लग्न करून जा. त्यावेळेस बी बऱ्याच लोकांनी विनामूल्य सेवा करत असतो आम्ही बी. कारण इथं बी कोणाचं काय कमी पडलं तर आमची मदत असते. असं नाही. म्हणून आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही आलात, तुमचं भाग्य आहे. सारंग स्वामीच्या विकासाचं तुमच्या तोंडातून शब्द निघाला आहे. उत्तरमुखी मंदिर आहे साहेब पाटील साहेब, तुम्ही वर गेले नाही. उत्तरमुखी मंदिर आहे. 4 माणसं मध्ये बसतात. 4 ते 5 लाख लोक वर्षाला येतात. म्हणजे बघा किती महान तपस्वी आहे. आम्ही पत्रिका पोहोचत नाही, कोणाचा कार्यक्रम पोहोचत नाही, काही थोड्याफार लोकांना गावाला पोहोचतोय. परंतु अशा चिन्यास अशा गोळा होतात. तसे अख्खे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असे हार्ट बाहेर राज्यातून लोक येतात. त्याचा विचार बी करू शकत नाही. मी जरी म्हणलं यात्रा बंद पाडतो किंवा कोणी नेत्यानं जरी म्हणलं तरी लॉकडाऊनमध्ये जुट्टू शेट